नेमकं या कोहळ्याचं करायचं काय असा मला प्रश्न पडलेला आहे। उत्पन्नाची हमी देणाऱ्या ऊस पिकास पूर्णपणे फाटा देत बरेच शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करतायत। यापैकी सांगलीच्या आष्टा गावचे प्रगतशील शेतकरी सुनील माने गेल्या अनेक वर्षांपासून ऊस इतर पिकांचे प्रयोग करतायत। YouTube वरून माहिती घेत त्यांनी यंदा कोणतं पीक घेतलं आणि नेमकं काय घडलं ऐकूयात या व्हिडिओतून। या जमिनीमध्ये पपईचं पीक होतं आणि पपईचं पीक काढल्यानंतर मला मार्च मध्ये केळीची लागण करायची होती। दरम्यानच्या काळात 2-3 महिन्यासाठी कोणतं पीक घ्यायचं हा पिकाची मी निवड करत होतो। त्याच दरम्यान मला आठवलं की आमचे मित्र संजय माळे यांनी गेल्या वर्षी याच दिवसात कोहळ्याची 3 एकर लागण केली होती, परंतु त्यांना गेल्या वर्षी मार्केटला त्यांचा कोहळाचं पीक जाऊन त्यांना चांगले पैसे झाले, म्हणून मी यावर्षी आहे ते बेड पपईचे त्याच्यावर रोटर मारून रान तयार केले व आहे त्याच्यावरच लॅटरल टाकून आहे त्याच रानात खर्च कमी करून हे कोहळा पीक घेण्याचं ठरवलं। वेळोवेळी खताचं नियोजन व औषधाचं नियोजन करून सध्या हा प्लॉट तुम्हाला बहरलेला दिसतोय, परंतु परिस्थिती अशी आहे चालू वर्षी मी YouTube वरून माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर समजलं की कोहळ्याचे भरपूर उपयोग आहेत। हल्दीराम सारख्या कंपनीत मोठ्या प्रमाणात कोहळा लागतो हे लक्षात आल्यानंतर ह्या सर्व बाजारपेठेत मी कॉन्टॅक्ट करून बघितले व्यापाऱ्यांच्या बरोबर, पण प्रतिसाद काय मिळालेला नाही। परंतु कोहळा पीक यायच्या अगोदर 15 दिवस मी मुंबईला जाऊन व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन आलो होतो आणि भेटी घेतल्यानंतर लक्षात आलं की कोहळा मुंबईला सुद्धा चालतोय। म्हटलं मी 2 गाड्या आता पाठवल्यात, पण किती पैसे दर किती किंवा तुम्ही काय देणार हे विचारलेलं नाही। त्यांना फक्त एवढंच सांगितलंय मी की याची विक्री करा आणि गाडी भाडं तुम्ही द्या। म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्यावर नैसर्गिक अनैसर्गिक संकट येऊ शकतात। एखाद्या शेतकऱ्यानं जर आपल्या शेतीत नवीन प्रयोग करायचं जर ठरवलं तर ते शेतकऱ्याला परवडत नाही, कारण वर्षातून पीक एकदाच येत असतंय आणि घातलेला खर्च आणि जर उत्पादन नाही मिळालं तर शेतकऱ्यांच्यात नैराश्य येतं। मला खरोखर या ठिकाणी असं वाटतंय कोहळ पिकाऐवजी जर कलिंगड केलं असतं तर कलिंगड मी आमच्या म्हणजे गावापासून मोठमोठ्या शहरात स्टॉल लावून सुद्धा विकली असती, परंतु या ठिकाणी कोहळ्याचं मार्केट मुंबई, हैदराबाद किंवा आग्रा या ठिकाणी असल्यामुळं तिथं पोचायचं अवघड आहे।